10 मिनिटातच माझं मी मनोगत संपवेल. बराच वेळ झालेला आहे आणि सर्व मान्यवर मंडळींनी एवढं बोलून झालेलं आहे की नाही राहिले भरपूर. पण त्याला कधी 3 आमदार बसलेले तिथं, एक परतूर मंठ्याचे नाही निश्चित होणार लगेच. परतूर मंठ्याचे आहेत थोरात सर, आमच्या घनसावंगीचे आहेत बैराम तात्या, आमच्या शिंदखेड राजाच्या सविताताई आहेत. खऱ्या अर्थानं आज ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, आता काय बोलावं किती बोलावं. आबा तुम्ही पण सर्व 8 तास घेतलेले आहेत. आता नावं सगळ्यांची घ्यायची म्हटलं, कोणीही राग मानू नका, ही सगळी मंडळी आहेत, बरोबरची आहेत सगळे. आणि कोणीही आमदार खासदाराची पोरं नाहीत, लढणारी पोरं आहेत. आणि परतूरमध्ये हा जो कार्यक्रम होतोय, खऱ्या अर्थानं थोरात सर, मला खूप जणांचे फोन आले की सर माणसंच नाहीत येणार, माणसं काही एवढं नियोजन झालं नाही, तुम्ही यायला लागलाय, आम्हाला कसं वाटतंय. तुला कसं वाटतंय तर म्हणलं मेळाव्यात ये ना. नाही आम्हाला कसं वाटतंय, माणसं कमी आहेत. म्हणलं थोरात सर लढणार आहे, लढणाऱ्याच्या पाठीशी 500 माणसं असू देत, 100 माणसं असू देत, 200 माणसं असू देत. आणि बैराम तात्या, निश्चित मला खंत वाटते की तुम्हाला आणि थोरात सरांना आणि सविताताईंना मी म्हणावा तसा वेळ देऊ शकलो नाही, मान्यच आहे. पण प्रॉब्लेम असा झाला, ते नांदेड कुठं, ते तिकडं भूमपरांडा कुठं, पळता पळता एवढी म्हणजे खूप त्रास झाला त्या कालावधीमध्ये. आणि आता आणि खूप मोठी हत्तींची साठमारी होती, खूप पैसा यंत्रणा कामाला लागलेली होती. आणि चळवळ एवढी मोठी त्याच्या अगोदर झाली होती बैराम तात्या. ही चळवळ झाली त्यावेळी आपली ओबीसीची माणसं निवडणुका जशा जाहीर झाल्या तसे सगळे बादर आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ. अरे म्हणलं परतूर मंठ्यामध्ये रॅली अशी झाली होती, अरे म्हणलं कोणच अडवू शकत नाही आपल्याला. पण निवडणुका आल्यानंतर माणसं कुठं गायब झाली. पण तुम्ही लढलात आणि लढणाऱ्या माणसाला जो हिंमत दाखवतो त्याला किंमत आपली माणसं देतात. आणि कमी अधिक फरकानं तुम्ही लढणारे आहात, त्यामुळे कोणालाही घाबरायची काहीही आवश्यकता नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थानं इथं संख्या कमी आहे, मान्य आहे. एखादा आमदार आला असता तर निश्चित माणसं भरपूर आली असती. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे, आम्ही लढणारी पोरं आहे, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारी पोरं आहे, आम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलणारी पोरं आहे. मग आम्हाला थोडंसं साईड बाय केलं जाणार, आम्हाला मान्य आहे. पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या तत्वासाठी भांडणारी माणसं आहोत. आम्ही महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या माणसाला माणूसपण देण्यासाठी, या लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समान अधिकार दिलाय का नाही दिला. बाबा तुमच्या मताला काहीतरी वेगळी किंमत आहे आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मताला वेगळी किंमत आहे, असं काय आहे का? नाही ना. जे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच किंमत माझ्या ऊसतोड मजुराला, माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला. असं आहे की नाही? आपलं काय चुकलं? ज्या आमदारांना, ज्या खासदारांना, ज्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही मतदान केलं, ज्यांना आमदार बनवलं, ज्यांना खासदार बनवलं, ज्यांना मंत्री बनवलं, ज्यांना मुख्यमंत्री बनवलं, ज्यांना कारखानदार बनवलं, ज्यांना सूतगिरण्यांचे मालक बनवलं, ज्यांना सत्ताधारी बनवलं, त्या माणसाने तुमचं आरक्षण एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं त्याच आमदारांनी, त्याच सत्ताधाऱ्यांनी, त्याच मंत्र्यांनी घालवलं की नाही घालवलं? तुमच्या बाजूला हे उभे राहिले का? तुमच्या बाजूने कोण बोलतय का? जे कोण बोलतायत त्यांना टार्गेट केलं जातंय. माननीय भुजबळ साहेब बोलतायत, त्यांना टार्गेट केलं जातं. पंकजाताईंनी एखादा शब्द बोलला तर त्यांना टार्गेट केलं जातं. मग आम्ही सगळे बोलतोय तर आम्हाला टार्गेट केलं जातं. आणि तुम्ही आम्ही माणसं काय म्हणतोय? माझं कसं होईल, माझ्या पक्षाचं कसं होईल, मग मला पुन्हा तिकीट मिळेल का नाही मिळेल, पुन्हा मी निवडून येईल का नाही येईल. आयला ही लईच बोलते ती. आता ह्यांच्या स्टेजवर जावं तर कसं होईल आपलं? अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय.
अरे लढायचं कुणी? अरे पाडतील सगळ्यांना पहिल्यांदा, प्रत्येक वेळी निवडून आलं पाहिजे असं काय आहे का? एकदा कळू दे ना प्रत्येक वेळी. आणि बरं निवडून येऊन तर तुम्ही काय करताय? एक तर तुम्हाला तुमची पदं सुटत नाही, तुमच्या पक्षाच्या नेत्यांची मर्जी सुटत नाही, आणि दुसऱ्या बाजूला ज्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं, ज्या माणसाने तुम्हाला आमदार खासदार केलं, त्या माणसांच्या बद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. मला वाटतंय गावगाड्यातल्या ओबीसीनी 18 पगड जातीच्या माणसांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ओबीसीच्या भल्या मोठ्या सभा, लोकसभेला काय झालं? विधानसभेच्या अगोदर लढली माणसं, बिचारी लढली. अरे इथं लाखो करोड रुपये उधळले जात असताना स्वाभिमानाच्या विचारावरती लढणं हे विस्तवावरून चालण्यासारखं होतं. पण लढली माणसं आणि माणसांनी मतदान सुद्धा घेतलं. घाबरायचं नाही, लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो त्याच्याकडे अख्खं जग बघतं. ही सर्वसामान्य जनता आहे. आजपर्यंत अनेक लढाया बघितल्या. आता इथून पुढची लढाई 2029 फक्त आणि फक्त ओबीसी, एससी, एसटी हे एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला धनदांडगे, जातदांडगे, पैसावाले, खोकेवाले सगळे एका बाजूला असतील. आणि सामाजिक न्यायाची लढाई लढणारे, आरक्षणासाठी लढणारी माणसं सगळी एका बाजूला असतील. मग या माणसाने हेलिकॉप्टर मधून जरी पैसे वाटले, विमानातून जरी पैशाचे बंडले टाकले, तरी माणसं कुणाचंही ऐकणार नाहीत. थोरात सर 4 वर्षे हातात, पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर आलेत. पॅनल टू पॅनल माणसं उभी करायची. आणि आता तुम्हाला मी हात जोडून सांगतो, महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पंचायत राज मधल्या किती जागा आहेत? 56,000. आणि 56,000 जागावरच तुम्हाला आम्हाला लढायला लागत होतं. ओबीसीच्या विरुद्ध ओबीसी लढावं लागत होतं. पण आता ताई 56,000 जागा नाही, 2.25 लाख जागा तुमच्यासाठी आता ओपन आहे. आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळे गट आता यांना धक्का न लागू देता कुणाला मतदान करायचं? ओबीसीला मतदान करायचं. आता फक्त ओबीसी राखीव जागावर उभं राहायचं नाही, तर ओपनच्या सगळ्या जागावरती उभं राहायचं. सगळ्या. काय म्हणतोय लक्षात आलं का? फक्त ओबीसी वर नाही, फक्त एससी वर नाही, सगळ्या जागा उभ्या करून टाकायच्या. सगळ्या होऊन जाऊ दे एकदा निघाला. का मतं नाही का आपली तिथं? ओपनच्या जागेवर आपली मतं नसतात का? दाखवून देऊ सगळ्या पक्षांना की ओबीसीच्या बाबतीत तुम्ही काय काय केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे. मी आता माझ्या समोर मी जी आर घेऊन आलोय 2 सप्टेंबरचा. 2 सप्टेंबरचा जी आर म्हणजे ओबीसीच्या दृष्टीनं काळा कायदा आहे की नाही? काळा कायदा आहे की नाही? 2 सप्टेंबरचा जी आर काळा कायदा आहे की नाही? नवनाथ, तुम्ही काय म्हणले की बबनराव तायवाडे, बरोबर का? ते काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. विखे पाटील काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. डीएनए असलेले बरं का. आता डीएनए नसलेले बोलले असते तर ठीक आहे, आपण समजू शकलो असतो. पण ज्यांचा डीएनए ओबीसी आहे ते काय म्हणतात? धक्का लागत नाही. मग धक्काच लावायचा नव्हता तर मग हा जी आर कशाला काढला? बरोबर आहे का चुकीचं आहे? तो परिणय फुके नावाचा माणूस काल परवा बोलला. आमचे विखे पाटील काय म्हणतायत? आम्ही कुठे धक्का लावलाय? आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढलेला आहे. मी तुम्हाला एक जी आर ची एक ओळ वाचून दाखवतो, फक्त एक ओळ. कारण शिव्या देऊन देऊन काय, शिव्या देऊन काय मिळतं, त्यातनं काय होतं पुढे जाऊन. मी या जी आर ची एक ओळ वाचून दाखवतो. माझी मीडियाचे बांधव माझ्या समोर आहेत. मग मी नंतर काय 5-10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. मी अख्खी प्रस्तावना वाचून दाखवत नाही. महाराष्ट्र शासनाने एवढा सुमार दर्जाचा हा जी आर काढलाय की जी आर किती वळीचा असतो? 4 वळीचा, 2 वळीचा, 5 वळीचा. क्वामा, स्वल्पविराम, रस्व, दीर्घ, शब्द माग पुढं एवढा विचार करून जी आर काढावा. जी आर म्हणजे कायदा, जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन. या जी आर प्रस्तावना 2 पानाची, प्रस्तावना 2 पानाची.
आणि त्या प्रस्तावनेचं शेवटचं वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा समाजास, कशास? मराठा समाजास. कळणाऱ्याला कळतंय का? कुणास? मराठा समाजास. कळलं का तुम्ही काय म्हणतोय ते? कुणाला? मराठा समाजास. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत. कुठल्या समाजास? कुठल्या? कुणबी म्हणलंय का? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता हा आम्ही JR काढत आहोत. कळलं का मी काय म्हणलो ते? कुठल्या समाजास? एक आम्ही विचारतो सारखं सारखं काय म्हणतोय? कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही. मराठा समाज आणि कुणबी एक नाहीत. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं कोण म्हणलं? तर या देशाचं सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सर्व देशाला त्याचा निर्णय बंधनकारक असतो. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं? मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही. गायकवाड आयोगाच्या विरोधामध्ये जयश्री पाटील केस मध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलं. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. एक झाला मुद्दा. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं 4 राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं. किती? 4 राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं. मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं मानणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या मूर्खपणा होय असं कोणी सांगितलं? तत्कालीन औरंगाबाद हायकोर्ट. तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचे जस्टिस मार्ला पल्लेजी यांनी काय सांगितलं? मराठा समाज आणि कुणबी एक नाही. मग आता शासन काय करतंय? शासनाने काय JR काढला की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही कुणब्याचं सर्टिफिकेट देणार, मग कुणब्याची त्याची नोंद सापडत नाही, त्याचं कुळ सापडत नाही. त्या माणसाला काय करायचं? तर ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे हे बांधव जाणार आणि मग तो एक ऍफिडेव्हिट देणार की हा माझ्या गावातील आहे, हा माझ्या कुळातील आहे, हा माझ्या नातेसंबंधातील आहे आणि याला कुणब्याचं सर्टिफिकेट झालं. मग मराठा समाज ओबीसी मध्ये आला का नाही आला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.